वन विभागाच्या आशीर्वादाने सागवान झाडांची कत्तल. वन समिती अध्यक्षांच्या तक्रारीनंतरही कारवाईकडे दुर्लक्ष. संशयाची सुई वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे. गिरोला जपानी येथील वन हद्दीत नियम धाब्यावर बसवून 6 आणि इतर मौल्यवान झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी वन समितीचे अध्यक्ष युवराज पर्वते यांनी वारंवार पुराव्यासह तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून आरोपींना पाठीशी घातलं जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये सदर झाडे तोडून नये अशी तक्रार युवराज पर्वते यांनी केली होती. याकडे वन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तक्रारदार युवराज पर्वते यांच्या मते वन परिक्षेत्र अधिकारी लाखणी धनविजय यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी न करता तसेच कागदपत्रांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कार्यालयात बसून सोयीस्कर पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कागदपत्रांची हेराफेरी करून 14 मे 2026 रोजी संशयास्पद संमतीपत्र माहिती अधिकारात देण्यात आले. या संमतीपत्रावर आपली स्वाक्षरी नाही, इतरांच्याही सह्या बनावट असल्याचा दावा युवराज पर्वते यांनी केला आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि भूमिकेवर संशय. तक्रारदार यांनी वन परिक्षेत्र अधिकारी धनविजय आणि डीएफओ भंडारा योगेंद्र सिंग यांची भेट घेऊन 10 किलोमीटर अंतरावर नेऊन टाकलेले लाकडाविषयी विचारणा केली. ठोस पुरावे समोर असूनही वन विभागाकडून कोणतीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नाही. राऊंड ऑफिसर राज मेश्राम, आरएफओ धनविजय आणि एससीएफ यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली व आरोपी यांना मदत केली. सदर अधिकारी शेतकरी ग्रामस्थांची उर्मटपणाची वागणूक देतात अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. झाडे कापण्यांवर काय कार्यवाही केली जाते असं विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. झाडे तोडणाऱ्या ठेकेदार व कास्तकारांवर अद्यापही मेहरबानी का केली जात आहे? वन विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे का? वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करणार काय? गुन्हे दाखल करायला लागतील किती? आमची परवानगी नसताना आणि इतर सहधारकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून संमतीपत्र तयार करून हा प्रकार घडला आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात. युवराज पर्वते अध्यक्ष वन समिती गिरोला जपानी. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा.